नमस्कार, मी बाबासाहेब कंक. आपला चॅनल आहे एक विज्ञाननिष्ठ शेती. खूप दिवस झाले नव्हता बनवला व्हिडिओ, कारण मध्यंतरी राहुल कुलकर्णी सर येऊन गेले. हे सगळं पाहून खुश झाले आणि त्यांनी माझा एक प्रॉडकास्ट केला. बोललो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी, म्हटलं आता योग्य वेळ आल्यावर बोलू. परंतु परवा एक मन अत्यंत विषण्ण करणारी बातमी बघण्यात आली. आपलं राज्य की जे देशातलं सगळ्यात प्रगत राज्य शेतीच्या बाबतीतलं पंजाब, जिथे हरित क्रांतीची सुरुवात झाली. आपले अण्णासाहेब शिंदे जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा तिथून जी हरित क्रांती झाली आणि पंजाब एक जगातलं चांगलं स्टेट निर्माण झालं. आज तिथली काय अवस्था आहे. एक तरुण तोंडात बिडी सिगरेट सदृश्य पदार्थ, हातात लायटर आणि किती वेळ 2.5 तास एकाच जागेवर खिळून उभा राहिलेला. कशाचा परिणाम आहे हा? याला झॉम्बी अवस्था म्हणतात. झॉम्बी नावाचं जे ड्रग्ज, त्याचा तो इफेक्ट. म्हणजे गरिबीला, भूकमारीला पर्याय म्हणून आपण जी हरित क्रांती स्वीकारली, त्यातनं जी समृद्धी निर्माण झाली आणि शहरीकरण वाढत गेलं. ते शहरीकरण, त्या शहरीकरणामध्ये असलेला माझाच ग्रामीण तरुण शहरात जाऊन स्थिरावलेला इथपर्यंत जाऊन पोहोचला का? आणि मग ते खरं वाटायला लागलं की गांधीजी म्हणत होते खेड्याकडे चला. सुरेश भटांची एक कविता आहे, उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. खरंच अंधार झालाय आणि याला पर्याय फक्त खेडच आहे. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं, या चिमण्यांनो परत फिरा घराकडे आपुल्या, जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या. आता पर्यायच नाही. शहरीकरणाचा एक फुगवटा झालाय. अत्यंत मानसिक, शारीरिक, आर्थिक प्रचंड संकटात तिथला तरुण आहे आणि तो ड्रगच्या आहारी जातोय. हे खूप सांगणं सोपं आहे, हे करू नका. आपण शहरात गेल्यावर बघतो, इथे वाहने पार्क करू नका, येथे थुंकू नका, येथे लघवी करू नका. पण कुठे करा त्याला काही पर्याय दिला जात नाही. अहो, आपल्या वेदामध्ये सुरा म्हणून जी गोष्ट सांगितली होती की आज आपण समजा उदाहरणार्थ जांभळाची वाईन बनवली, हे अशी सगळी चांगली प्रोडक्ट तुमच्या समोर असताना का ड्रगच्या आहारी जाता? खेड्यात सगळं नवीन जीवनाची सुरुवात करणे इतकी सगळ्या गोष्टी असताना तुम्ही का शहराकडे जाता? याचा तरुणाईने विचार करावा. आणि ही अशी ड्रग्जने संपत चाललेली पिढी बघण्यापेक्षा काहीतरी नव्यानं करावं लागेल आणि ते आता तरुणांनाच करावं लागेल. बस इतकंच.